या अगोदर जो सामना सिटी ओपन अप क्रिकेटचा झाला त्या सामन्याचा सामनावीर निश्चितच आम्ही इकडे आयोजकांच्या संमतीने घोषित करत आहोत. बक्षीस वितरणाच्या वेळेस निश्चितच या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार देण्यात येईल. चला निर्धारित 2 षटकांची लढत मित्रांनो आपल्याला एन्जॉय करता येईल. अमल कथोरे आयोजित आमदार चषक मुरबाड 20-21 मित्रांनो आपण एन्जॉय करत आहात आणि बघता बघता ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते. या अगोदर बऱ्याचदा उल्लेख झाला यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा आणि निश्चितच तो दिवस इथे मात्र गोड केलाय. या अगोदर भार्गव स्पोर्ट्स बदलापूर या संघाने आणि त्यानंतर इथे मात्र पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे बेलपडा आणि SM बॉईज या दोन्ही संघांना. पाहूया सूर्य मावळतीकडे चाललेला आहे किंबहुना गेलेला आहे बऱ्याच अंशी आणि त्या मावळतीला जाणाऱ्या सूर्याबरोबर कोणाच्या अपेक्षा मात्र धुळीस मिळतील आणि त्यानंतर निश्चितच विजयाचा आनंद साजरा करण्याची संधी इथे मात्र कोणाला मिळेल. आजचा दिवस मित्रांनो सकाळच्या सत्रामध्ये उल्लेख केला 1 मार्च आणि आजच्या रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभणारे आधुनिक महामानव डॉक्टर नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांचा अलिबाग रेवदंडा येथे जन्म झाला आणि निश्चितच श्री सद्गुरूंची बैठक नावाने एक फार मोठं काम दरम्यान त्यांचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. पहिला चेंडू दरम्यान फेकला गेला. आपल्या पूर्ण आयुष्यभर अध्यात्म शिक्षण आरोग्य समाज प्रबोधन आणि व्यसनमुक्ती या कार्यामध्ये त्यांनी फार मोठं मोलाचं कार्य केलं आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना तिथे मात्र प्रदान झाला. असा आजचा अतिशय शुभ मानला जाणारा दिवस 1 मार्च आणि आजच्या दिवशी निश्चितच 2 मोठे सामने मित्रांनो या अगोदर आपण पाहिला. ओपन सिटी क्रिकेट मधला हाफ क्रिकेट मधला फायनल तिथे मात्र बदलापूर भार्गव 11 यांनी जिंकली आणि ग्रामीण क्रिकेटचा रणसंग्राम तिथे मात्र चालला. रोहित हरडबाद होत्या झेलबादच्या रूपाने बेलपाडा संघाला लागलेला हा सर्वात मोठा आदरा. कल्पेश दिनकर याच्या माध्यमातून हा कॅच मात्र कलेक्ट केला गेलेला आपल्याला पाहायला मिळाला. विनंती असेल डगआउट मधून आपण आपली फलंदाजीचा क्रम निश्चित करून यानंतरचा फलंदाज लगेचच तयार ठेवायचे किंबहुना तो निश्चितच प्रेझेंटेशन बॉक्स टॉस का बॉक्स च्या बाजूला लगेचच उतरवून ठेवायचा आहे. ऍज पर द मेरिट ऑफ द सिच्युएशन आपल्याला वेळेच्या बाबतीत इथे मात्र सहकार्य अपेक्षित आहे. टाइम इज व्हेरी प्रेसियस, टाइम इज मनी, प्लीज कोऑपरेट इन कन्सर्न ऑफ टाइम अशा पद्धतीच्या सूचना आतापर्यंत बऱ्याचदा आपल्याला दिल्या गेल्या आहात. आपण अंतिम आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत आणि म्हणूनच वेळेच्या बाबतीत आता काय मित्रांनो हत्ती गेले आणि शेपूट राहिले असं म्हणायला काही हरकत नाही. परंतु पाहूया प्रत्येक क्षण आपल्यासाठी महत्वाचा आहे, प्रत्येक मिनिट आपल्यासाठी महत्वाचा आहे. चला हा आकडा पाहिला तर 1 आकड्यावर फार मोठा इतिहास आहे मित्रांनो. पाहूया यानंतर याची चर्चा केली जाईल. जर्सी नंबर 7 SM बाई सोनारपाडा संघाकडून गोलंदाज स्वप्नील गांगड संभाजीनगर संघाकडून इथे मात्र झेल घेण्याची संधी होतीये आणि क्षेत्ररक्षक स्वतःला पाठबळ करत आणि त्या चेंडूपासून दूर निघून गेले. मला असं वाटतं 2 क्षेत्ररक्षक तिथे मात्र होते आणि दोघांपैकी एका क्षेत्ररक्षकाने त्या झेलवर जाणं क्रमप्राप्त होतं. चांगल्या पद्धतीचं कॉर्डिनेशन समन्वय आपल्याला पाहायला मिळालं नाही, प्रॉपर कॉलिंग पाहायला मिळालं नाही. 4 धावांसाठी आलेला चौकार आपण पाहिला आणि धावपलकर याचबरोबर 4 पर्यंत गेलेला आपण पाहू शकतो. एक गडी आतापर्यंत बाद करण्यामध्ये सक्षम ठरला येतो स्वप्नील गांगड. आजच्या दिवसभरामध्ये 7 स्कोरर आम्हाला जे लाभले आणि अतिशय अचूकतेने इथे मात्र स्कोरिंगचं काम केलं गेलं ते हरिजी डोंगरे यांचा मॅन फ्रॉम माळीनगर इटसेल्फ आणि त्यांचा या स्पर्धेच्या आयोजकांमार्फत स्वतःचा ऋण व्यक्त करतो. 4था चेंडू तिथे मात्र फेकला गेला आणि 4 धावा धावपलकर आणण्याची संधी इथे मात्र उपलब्ध करून गेली. लेग बायच्या रूपाने ही धाव आलेली मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाली. 5 धावा धावपलकर याचबरोबर लागल्या. 0.4 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलेला आपण पाहतोय. आमचे मित्र भाऊजी कालेकर डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर आहेत त्यांचं इथे मात्र आगमन झालं. बऱ्याच कालावधीनंतर त्यांचा चेहरा आम्हाला पाहायला मिळाला. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक सस्नेह मनपूर्वक स्वागत असेल. स्वप्नील गांगड पुन्हा एकदा तयार. आताचा चेंडू फुला लेंथ आहे, कोणत्या पद्धतीचं कनेक्शन नाहीये. भूल भुलैया चेंडू सरळ जातो. क्षेत्ररक्षक कल्पेश दिनकरच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगता येते. 0.5 षटकांचा खेळ संपतोय. 5 धावा धावपलकर, 1 गडी बाद. प्रोजेक्टेड स्कोर जर आतापर्यंत आपण पाहिला तर 12 पर्यंत जाऊ शकतोय कारण प्रत्येक चेंडूवर फक्त आणि फक्त 1 धाव आतापर्यंत आलेली आहे. पाहूया अंतिम आणि शेवटचा चेंडू, शेवटचा गोड शेवटचा
चेंडू गोड कोण करताय. आताचा चेंडू पुन्हा एकदा फुल लेंथ काय गोलंदाजी आहे मित्रांनो. एकदा निश्चितपणाने पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. फंबलिंग इथे मात्र होत आहे. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून 2 धावा पूर्ण 2 धावा घेण्याची संधी इथे मात्र दिली गेली. 7 धावा याचबरोबर धावफलकावर आल्या. प्रथम षटक इथे मात्र संपतंय. प्रथम षटकामध्ये निश्चितच गोलंदाज स्वप्नीलजी गांगड यांच्या माध्यमातून 7 धावा इथे मात्र देण्याचा काम केलं गेलं. संधी उपलब्ध करून दिली आणि 7 धावाच्या धावगतीने हे जर धावफलक पुढे सुरू राहिलं तर 2 षटकांच्या अगदी फक्त आणि फक्त 14 धावा आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया मित्रांनो, क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी असं म्हणतात. आणि पाहूया अशा पद्धतीची अनिश्चितता एक या डावामध्ये आपल्याला यानंतर पाहायला मिळते का पाहणं औत्सुक्याचं ठरेल. अधिकचा वेळ घेऊ नका. SN बाईज संभाजीनगर संघ आपणास विनंती असेल कुंपणाने शेत खाणं अशा पद्धतीचा एक वाक्प्रचार मराठीमध्ये आहे. आपण आयोजक आहात आणि आपण वेळेच्या बाबतीत कटाक्ष इथे मात्र पाळणं फार गरजेचं आहे. गोलंदाजी क्रमांक 2 साठी येईल कुणाल वडवले. कुणाल वडवले उर्फ रबाडा ज्याचं नामकरण इथे मात्र झालेलं आहे. असा गोलंदाज स्वतःला गोलंदाजीसाठी इथे मात्र घेऊन येतोय. क्रमांक 2चं षटक फेकलं जाईल. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू कुणाल मार्फत. आताचा चेंडू हाफ ट्रॅक आहे. झेलकरची संधी स्वीकारली जाते. व्हॉट अ ग्रेट कॅच बाय द फील्ड्समॅन. एज अँड प्रॉपरली टेकन. इट्स आउट. कुणालने टाकलेला हा प्रकार मित्रांनो आपल्याला आपण पाहिला. तिकडे अतिरिक्त गती त्या चेंडूवर तिथे मात्र प्रदान केली गेली आणि बीटन बाय दी पेस अशा पद्धतीचे कन्सेप्ट क्रिकेटमध्ये आहे आणि तेच तिथे मात्र घडलं आणि गडी मात्र बाद झाला इथे मॅचच्या रूपाने. 7 धावा धावफलकावर आहेत आतापर्यंत. दोन गडी मात्र बाद झाले. 1.1 षटकांचा खेळ मात्र इथे संपतोय. 7 धावा धावफलकावर 2 गडी बाद झाले. मित्रांनो आपण पाहतोय बेलपाडा वर्सेस संभाजीनगर या 2 संघांदरम्यान आजच्या दिवसातील महाअंतिम पदाला गवसणी घालणारा हा सामना. गोलंदाज पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. कुणाल ऑन इज बॉलिंग मार्क रेडी. Will have to ball to Sumit Shalke this time. Sumit Shalke is a great batsman, also great all-rounder. He has all capacity to hit big hits. पाहूया कशा पद्धतीने मात्र फलंदाजी केली जाईल सुमित शेळके यांच्या माध्यमातून. गोलंदाज कुणाल स्वतःला पुन्हा एकदा तयार करतोय. क्रमांक 2चे षटक हाताळला जात आहे आणि दुसरा बॉल इथे मात्र टाकला जातोय. आताचा चेंडू आहे एबीडी स्टाईलने खेळून काढायचा होता. चेंडूपल्ली यांचा संपर्क जरी आला नसेल तरी एक धाव आली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. देअर वॉज अ चान्स ऑफ रन आउट. चेंडूची फेक चांगल्या पद्धतीने झाली होती. कल्पेश जिंकर नावाचा यष्टीरक्षक आपण पाहतो. चांगलं गॅदरेशन आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं. कलेक्ट करता आला नव्हता चेंडू. अन्यथा तिथे मात्र धावबाद करण्याची संधी आली होती. दैव देतं आणि कर्म नेतं असं म्हणायला काही हरकत नाही. 2 धावा इथे मात्र इव्हेंच्युअली पूर्ण झाल्या. 2 धावाने धावफलक 2ने वाढलं. 9 धावा धावफलकावर आलेला आपण पाहतोय. 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आपण पाहतो. कुणाल नावाचा गोलंदाज पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. तोपर्यंत सुमित नावाचा फलंदाज तयार होईल. मित्रांनो प्रत्येक क्षण इथे मात्र महत्वाचा आहे. सूर्य मावळतीला चाललेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. बऱ्याच अंशी तो गेलेला आहे. शपलकोवा सोडून खेळून काढण्याचा प्रयत्न होता. डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू आहे. चेंडूपल्ली यांचा संपर्क आलेला आम्हाला पाहायला मिळाला नाही. निश्चितच वैध आणि अशा पद्धतीचा चेंडू दरम्यान हाताळला गेला. निर्लभ चेंडूची ते मात्र सांगता झाली. क्षेत्ररक्षण बदललं जात नाही. 9 धावा धावफलकावर दुसरं षटक प्रगतीपथावर. अंतिम आणि शेवटचे 3 चेंडू इथे मात्र येतील या षटकातील. कशा पद्धतीने मात्र 3 चेंडूचा सामना केला जातोय. मित्रांनो सिंह म्हटला तर सिंहाचा एक गुण आपण घेतला पाहिजे. शिकार छोटी असो वा मोठी संपूर्ण ताकदीने तो सिंह मात्र तिची शिकार करत असतो. हा सामना अतिशय महत्वाचा. शेवटचे 3 चेंडू अतिशय महत्वाच्या रीतीने इथे मात्र हातावे लागतील. जबाबदारी दाखवावी लागेल. तर कुणाला गोलंदाजाला फलंदाजी करावी लागेल सुमितला. आताचा चेंडू आहे वायडी यॉर्कर. फक्त आणि फक्त टॅकल करण्याचा अयशस्वी प्रयत्न आपण पाहिला तरी सुद्धा एक धाव दरम्यान इकडे आली आणि संघाचा धावफलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करताना 10 पर्यंत जाऊन पोहोचलेला आपण पाहू शकता. आपण पाहता आमदार चषक 2021 आणि चषकाचा अंतिम आणि शेवटचा सामना अंतिम विजेतेपदाला गवसणी घालणारा हा सामना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतो. निर्धारित 2 षटकांचा सामना. फक्त आणि फक्त 2 चेंडू यानंतर फेकले जाणं बाकी आहे. कुणाल पहिला सत्र सुरू आहे. कुणाल गोलंदाजी मार्को रेडी असतील. सामना करतील राहुल सोमने. स्कूप करायचा आहे. चांगलं कनेक्शन आहे. झेल घेण्याची संधी स्वीकारली जाते. वेल जस्ट अँड इक्वली वेल टेकन बाय द फिल्डर. इट्स आउट. राहुल सोमने बॅक टू द डगआउट.
भरत माळी या क्षेत्ररक्षकाकडून चांगला झेल मात्र इथं टिपला गेला. 10 या आकड्यावर तिसरा झटका मिळतोय तो बेलपाडा या संघाला. यानंतर अंतिम आणि शेवटचा चेंडू इथं मात्र फेकला जाईल. 10 धावा धावपलकार सरासरीचा विचार केला तर 5 धावांची सरासरी आतापर्यंत आहे. आता जर एखादा मोठा फटका आला तर निश्चितच या धावपलकाला मोठं स्वरूप इथे मात्र प्राप्त होईल आणि संजीवनी इथे मात्र प्रदान केली जाईल. पाहूया अंतिम आणि शेवटचा चेंडू कशा पद्धतीने इथे मात्र फेकला जाईल. तो गोलंदाज कुणाल याच्या माध्यमातून शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहूया. गोलंदाज तयार. आताचा चेंडू फुल लेन डिलिव्हरी होती चांगल्या पद्धतीने गळून काढलेला आहे. एक्स्ट्रा रिजन मधून क्षेत्ररक्षक येथील चांगल्या पद्धतीने चेंडू फील करून निश्चितच फेकतील. तोपर्यंत 2 धावा झाल्या. तिसऱ्या धावेची संधी इथे मात्र उपलब्ध केली जाते आणि तिसऱ्या धावेसाठी धावबाद झालेला हा फलंदाज आपण पाहू शकता. याचबरोबर निर्धारित 2 षटकांचा हा डाव संपतोय आणि 2 षटकांच्या अंती धावफलक जर पाहिलं तर 12 धावांवर घेऊन पोहोचलेला आपण पाहतोय. 12 धावांवर गेलेलं हे धावफलक आणि हा अंतिम आणि सर्वात शेवटचा महत्वाचा ग्रँड फिनालेचा सामना जिंकण्यासाठी इथे मात्र 13 धावांचं आव्हान घेऊन इथे मात्र मैदानामध्ये उतरावं लागेल. ते आयोजन करणारा संघ अमोल कतोरे याचा स्वतःचा संघ SN बॉईज संभाजीनगर. मित्रांनो या 13 धावांना गवसणी घालून इथे मात्र आमदार चषकाचा फायनल विजेता संघ महाअंतिम विजेता संघ इथे मात्र SN बॉईज संघ ठरतोय का या उलट तिखट आणि भेदक मारा खोचक मारा करून स्वतःला सिद्ध पुन्हा एकदा करतोय बेलपाडा संघ. आपल्याला पाहायचं काय घडतंय काय बिघडतंय दुसऱ्या सत्रामध्ये. चला या ऐकूया शहापूर मुरबाड बदलापूर तालुक्यातील एक गोड सुमधुर आणि सुपरिचित आवाज रमेश शिंदे सर यांना. धन्यवाद. चला फिल्डिंग तरी सज्ज करायची आहे टीम यनमान बेलपाडा. 13 रनचं टार्गेट आहे ग्रँड फायनल मध्ये आणि सेलिंग जशी स्टार्ट होईल रमेश शिंदे सर यांना ऐकूयात आपण मायक्रोफोनवरती. या स्पर्धेबाद आपण बोलतो या स्पर्धेच्या सांगतेकडे. 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असेल फायनलच्या मॅचमध्ये संभाजीनगर टीमला. ओपनिंग प्लेयर सलामीची जोडी यस स्वप्नील गांगर आणि या स्पर्धेचे सर्वेसर्वा निर्माते उद्घाटे सन्माननीय अमोलजी कथोरे. 12 चेंडू 13 धावांची गरज. मी तर म्हणेन स्कोर लो आहे परंतु या लो स्कोर मॅच मध्ये मस्त परफेक्ट गोलंदाजी करतोय. अर्थात बेलपाडा संघाचा स्टार गोलंदाज ऑलराऊंडर पर्सनॅलिटी राहुल सोमणी गोलंदाजी मार्कवर सज्ज. फक्त 13 धावांची गरज. सामन्याला सुरुवात सायंकाळच्या सत्र अंधुक प्रकाश या ठिकाणी पाहायला मिळतोय. 6:43 मिनिटे झाली म्हणजे 6:45 आपण सेकंड इनिंग चालू करतोय. पहिला बॉल फेस करेल बॅट्समन राहुल सोमणे. गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिला बॉल फेस करेल अमोल कथोरे. राईट आर्म अराउंड विकेट. पहिलाच बॉल यावेळेस मात्र पुल करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू फेकला जातोय. पहिला चेंडू डॉट बॉल. ये होईना बाद. चांगली सुरुवात करून दिली मिस्टर परफेक्ट राहुल सोमणेने. नक्कीच स्वप्नील गांगड आणि अमोल कथोरे ही सलामीची जोडी सातत्याने आजपर्यंत अधिराज्य गाजवते. मुरबाड तालुक्याचं नाव रोशन केलं या दोनही फलंदाजानं. ग्रामीण ओपन गटातील संघामध्ये आम्ही या 2 खेळाडूंना खेळताना बघितलंय. आज मात्र एक गाव एक संघामध्ये संभाजीनगर संघाच्या माध्यमातून खेळताना अमोल कथोरे स्ट्रायकिंग एंडवर असतील. या स्पर्धेचे सर्व 11 चेंडू 13 धावा. यावेळेस ऑफ ड्राईव्ह सजवलाय. इनसाइड आउटच्या माध्यमातून एक सिंगल धाव काढली गेली. एज ऑफ द मार्क. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. सायंकाळचे सत्र आहे. 2 धावा मिळाल्या. 13 धावांपर्यंतचा हा प्रवास या ठिकाणी करायचा आहे आणि नक्कीच 13 धावांपर्यंतचा प्रवास ज्या वेळा होईल तेव्हा मात्र निश्चितच या स्पर्धेचा आपण प्रथम क्रमांकाचा मानकरी व्हाल. पण तत्पूर्वी जर गोलंदाजी चांगली झाली तर या मॅच मध्ये अर्थातच बेलपाडा संघ वर्चस्व गाजवेल. एक तेरी तो एक हमारी. जो जिता वही सिकंदर होण्याचा मान सन्मान कोणाकडे असेल. काही सेकंद काही मिनिट आणि काही मुवमेंट सांगून जातील हु विल विन दिस मॅच. आय डोंट नो अबाउट दॅट बट मॅच विल बी हँड व्होल्टेज. शॉर्ट ऑफ गुड लेन्स. एज लागली होती. विकेट किपरने केलेली चुकी. जीवनदान प्राप्त होते अमोल कथोरेला. नक्कीच मॅच महत्वाची आहे. वाटलं होतं 12 चेंडू 13 धावा मॅच सहजगत्या संभाजीनगर टीम जिंकेल. परंतु या क्षणाला मॅच बॅलन्स करण्याचं काम गोलंदाज राहुल सोमणेच्या माध्यमातून केलं जात आहे. याचं कारण असेल 9 चेंडू आणि 11 धावा. काही होऊ शकतं.
मॅच मध्ये अनिश्चितता पूर्णपणे दडलेली आहे. या मॅच मध्ये कोणी सांगू शकणार नाही की मॅच कोण जिंकेल. हा सामना कोणाकडे असेल. 3 चेंडू फेकून झालेत, फक्त 2 धावा. यस, मांजर आडवं गेल्यानंतर काम अपूर्ण राहतं, पण या ठिकाणी बघूया काय घडेल. हो हो, ओव्हरपिच बॉल होता, जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. तत्पूर्वी फिल्डिंग क्वालिटी जी पाहायला मिळाली. संघटन आज दाखवताना एकीचे बळ काय असते हे बेलपाडा संघाने आतापर्यंत 4 चेंडूमध्ये दाखवलंय. धाबा असतील धावफलकावर 4. अमोल कथोरेंचे प्रयत्न चालू आहेत. जणू काही प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलही गळे. प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. कोशिश तो जारी है, आ देखे जरा. यह समय बताएगा कौन किस पे भारी है. यावेळी शॉर्ट पिच बॉल, पुल, वंडरफुल, पॉवरफुल. अमोल कथोरेंचा हात मात्र या ठिकाणी दाखवत असताना यस, हा फटका माझा आहे, ही स्पर्धा माझी आहे आणि कर्णधार कसा असावा. जबरदस्त फटका. हा येतो षटकार. तब्बल 10 धावा धावफलकावर. विजयासाठी फक्त आणि फक्त 3 धावांची गरज. विजयाचा सुगंध दरवळताना पाहायला मिळतोय संभाजीनगर टीम. जबरदस्त एफर्ट आणि या प्रयत्नातून मार्ग सापडला जातोय. सर्वांचे आभार व्यक्त करेल दीपकजी विराळे सर, बोलण्याची संधी प्राप्त करून दिली, त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार. या ठिकाणी सुनीलजी शेळके सर यांचं समालोचन आपण ऐकलं, त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार. सर्व मुरबाडकरांचा मनपूर्वक आभार. आमदार चषक मुरबाड 2021 आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करेल. आणि या ठिकाणी जाईल मॅचकडे. पहिलं षटक संपले, 11 धावा. विजयासाठी फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता असेल संभाजीनगर टीमला. यस, 2 धावांची गरज, 11 धावा धावफलकावर. घाई करायची आहे. सामना खूप महत्वाचा आहे. म्हणून काय आमचं आयुष्य हा सामना बनलाय. 6 चेंडू आणि फक्त 2 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. घाई करायची आहे. बेलपाडा संघ क्षेत्ररक्षण लावा, कारण सूर्य कधी त्याच्या घराकडे गेलाय. दर्याच्या दरबारात किरण पडली, तो तुमच्यासाठी थांबणार नाही, आपल्यासाठी थांबणार नाही आहे. वेळ तुमच्यासाठी थांबणार नाही. फक्त 2 धावांची गरज. नक्की स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज असतील अमोल कथोरे. या मॅच मध्ये स्वप्नील गांगड अजून एक सुद्धा चेंडू खेळला नाही, ही महत्वाची गोष्ट. ती बन आणि मारमी एक हाती किल्ला लढवायला घेतलाय बॅट्समन अमोल कथोरे, संघाचा संघनायक. हो हो, पाठ मात्र निसटली. हा सामना निसटलाय. बेलपाडा संघाच्या हातातून विजय चौकार येतोय. विजयाचा शंखनाद घुमलाय. अमोल कथोरेने ही मॅच जिंकवली गेली. जबरदस्त प्रयत्नातून मार्ग मिळाला.